अयोध्या धाममधील प्रभू रामचंद्रांचं भव्य दिव्य रूप याचं दर्शन झालं आणि सर्व मंत्रमुग्ध होऊन गेलेत। कारण या ठिकाणी 500 वर्षापूर्वीचा जो कलंकित इतिहास होता तो माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा पुसून काढला आणि हिंदू भक्तांना हे दर्शन आज पवित्र दर्शन सर्वांना लाभत आहे। अहिल्यानगरमधील प्रभू श्री रामचंद्र भक्त अयोध्या धाम आणि काशीधाम या यात्रेसाठी 1 मार्चला निघून 3 मार्चला काशीधाम येथे सर्व महाविश्वेश्वराचे दर्शन घेतले, गंगा आरती केली आणि गंगेच्या काठी सर्व घाट, महाराणा प्रताप घाट, छत्रपती शिवाजी महाराज घाट, हरिश्चंद्र घाट, मणिकर्णिका घाट असे अनेक घाट सर्व भाविकांनी त्या घाटाचं दर्शन घेतलं आणि काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आज आम्ही अयोध्या धाममध्ये प्रभू रामचंद्राच्या जन्मभूमीमध्ये या ठिकाणी सर्व दर्शन घेतलं आणि आज कनक महल आणि दशरथ महल अनेक तीर्थस्थळ, गंगा शौर्य नदी, गंगा सर्व दर्शन घेऊन श्री रामचंद्र भक्त पूर्ण प्रसन्न उत्सवी झाले। हे असं दर्शन आयुष्यामध्ये प्रत्येक नागरिकाने आणि हिंदूंनी हे घेतलं पाहिजे, कारण हा आनंद हा वेगळाच आनंद आहे। या सुखसुविधा अयोध्या नगरीमधील माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीराज यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो का या ठिकाणी सर्व नागरिकांना आणि भाविकांना चांगल्या शुभेच्छा दिल्या आणि चांगले रस्ते बनवले, चांगला कुठला त्रास होत नाही भाविकांना। मी वैष्णवी वसंत कुंभार, मी पुण्यामधून आले। मला खरं तर हा दर्शन मी माझ्या मम्मी पप्पांसाठी केलं होतं, पण या दर्शन करताना एवढा भारी अनुभव आला की सांगताच येत नाही। मी फक्त ठरवलं होतं की दर्शनासाठी जायचं, पण प्रवासामध्ये एवढे भारी लोक भेटले, त्यांचा अनुभव भेटला, विचार भेटले वेगवेगळे। नाही अयोध्येमध्ये तर गेल्यावरती न भूतो न भविष्यते असा तो सोहळा होता। दर्शन घेताना प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेताना अक्षरशः प्रत्येक भाविक भक्तांच्या डोळ्यामध्ये अश्रू अनावर झाले। एवढ्या वर्ष देव आपला कुटीमध्ये राहत होता। मोदीजींना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे। इथे कोणत्या पक्षाचा उल्लेख करणार नाही मी, पण मोदीजी एक व्यक्ती म्हणून त्यांनी खूप देवदेश धर्माचं काम खूप चांगल्या पद्धतीने करतात। ते अयोध्येत एवढ्या छान पद्धतीचं मंदिराचं भव्य दिव्य असं काम चालू आहे। पुढच्या 4 ते 5 वर्षात पूर्ण काम झाल्यानंतर पण आपण सर्व भाविक असेच यात्रेला येणार आहोत प्रभू रामलल्लांच्या दर्शन